शिंदे साहेबांचा ब्रेकिंग विदर्भ, अंदाज तोच वृत्त नव्हे। महायुतीतील तिन्ही पक्षांचा स्वबळाचा नारा। शिवसेना शिंदे गटांकडून रविकांत मालपांडे यांचे नामांकन दाखल। वर्धा नगर परिषद निवडणुकीची रंगत वाढत असताना महायुतीतील तिन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी रविकांत मालपांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। या नामांकनावेळी शिवसेना नेत्या व प्रवक्त्या मनीषा कायंदे यांच्या विशेष उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। नामांकनानंतर माध्यमांशी बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या की वर्ध्यात महायुतीतील पक्ष आपापल्या ताकदीवर लढणार असले तरी आमच्यात मतभेद नाही। निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होईल आणि लोकांनी विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करावे। वर्धा नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळेल असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला। रविकांत मालपांडे यांनीही आपल्या उमेदवारीबाबत सकारात्मक मत व्यक्त करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आराखडा उभारण्याचे आश्वासन दिले। वर्ध्यात येणारी निवडणूक महायुतीतील तिघांच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत। शहरातील मतदार कोणत्या दिशेने कल दाखवतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। उमेदवारी अर्ज आज रविकांत मालपांडे यांनी दाखल केलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी आणि एक अत्यंत सुस्वभावी, सुसंस्कृत, सर्वांना मान्य असलेला चेहरा, ज्यांनी अनेक वर्ष वर्ध्यामध्ये काम केलेलं आहे। लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, एक वेगळं वलय त्यांच्या नावाभोवती आहे आणि जनतेपर्यंत ते पोहोचलेले आहेत। ते पूर्वी देखील निवडणुका लढलेले आहेत, त्यांना अनुभव आहे, राजकारणाचा अनुभव आहे, समाजकारणाचा अनुभव आहे आणि असा अनुभवी चेहरा आज माननीय एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी दिलेला आहे। त्यांनी उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे। बघा, आम्ही आमचा एजेंडा चालवणार आहे। आम्हाला इकडे पक्ष वाढवायचा आहे ही तर गोष्ट आहेच, परंतु सगळ्याच गोष्टी काही आमदार करू शकतात किंवा लोकसभेचे जे प्रतिनिधी आहेत, खासदार करू शकतात असं नाही आहे। ही जी आपली रचना आहे त्याच्यामध्ये नगर अध्यक्षपद हे महत्वाचं आहे। एखाद्या नगराचा विकास करण्यासाठी जो निधी येतो तो कशा पद्धतीने वापरला गेला पाहिजे, कशा पद्धतीने जनतेला सेवा दिली पाहिजे, ही एक संधी असते कार्यकर्त्यासाठी आणि ती त्या संधीचं सोनं नक्कीच मालपांडेजी करतील याचा पूर्ण आम्हाला विश्वास आहे। जिल्ह्यामध्ये त्याचकडे आमची वाटचाल आहे, कारण कुठल्याही प्रकारचं बोलणी किंवा असं काही विषय नाही आहे, म्हणजे कोणी कोणाला देणं आणि कोणी कोणाकडनं घेणं असा विषय न करता प्रत्येकाला संधी मिळावी। कोणाचेही कार्यकर्ते असो त्यांना लढण्याची जी एक इच्छा असते, कारण त्यांनी देखील काम केलेलं असतं, ते लोकांपर्यंत पोहोचलेले असतात। लोकसभा झाली, ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला विजय प्राप्त करून दिला, ज्यांनी विधानसभेला विजय प्राप्त करून दिला, त्यांना देखील संधी मिळाली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही पूर्णपणे आमच्या उमेदवारांच्या पाठी उभे राहणार आहोत। पण पाहिलं तर उभाटा पक्ष इकडे आता सगळाच पक्ष इकडे आलेला आहे। माझ्यासोबत राज दीक्षित आहेत, आपले राजेश भाऊ आहेत ज्यांचे जिल्हा प्रमुख आहेत, तर यांनी खूप मेहनत केली, इथे पक्ष वाढवला आहे। माननीय एकनाथजी शिंदे आणि उद्या योगायोगाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे। त्यांच्या मनात ज्या प्रकारची शिवसेना आहे, धनुष्यबाण काँग्रेसच्या तावडीतून सोडवणारे माननीय एकनाथजी शिंदे यांच्या पाठीमागे सर्व शिवसैनिक आज उभे आहेत मोठ्या प्रमाणात। आज उभाटा पक्ष इथे आता काही फार राहिले नाही आहे, त्यांच्याकडे त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करण्यात आम्हाला वेळ घालवायचा नाही आहे, परंतु इथे शिवसेनेला जी ओरिजिनल शिवसेना होती जशी स्ट्रॉंग, तशी पुन्हा एकदा आम्हाला करायची, किंबहुना ती बऱ्यापैकी झालेली आहे। त्यामुळे आम्ही इकडे आमचा पक्ष पुन्हा एकदा माननीय एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करण्याचं ठरवलं।